चंद्रपुर जिले के कामगार वर्ग ने अपनी विविध मांगों की ओर ध्यान आकर्षित करने के लिए जिलाधिकारी कार्यालय पर एक भव्य मोर्चा निकाला। तो आइए जानते हैं इस मौके पर मोर्चे में शामिल आंदोलनकारियों ने अपनी मांगों के संदर्भ में क्या कहा इस खबर में। चंद्रपुर जिले के कामगार लोगों का एक आक्रोश मोर्चा आज जिलाधिकारी कार्यालय पर निकाला गया और यह मोर्चा उनकी विविध मांगों को लेकर था। इस मोर्चे की शुरुआत गांधी चौक से की गई और शहर के मुख्य मार्गों से होता हुआ यह मोर्चा जिलाधिकारी कार्यालय पर पहुंचा और लगातार मोर्चे के दौरान नारेबाजी की जा रही थी। गौरतलब है इस मोर्चे में बड़ी संख्या में महिलाओं का समावेश था। तो सुनिए इस मोर्चे में शामिल यूनियन के पदाधिकारी ने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट। मी रवींद्र उमाटे, आयटक जिल्हा, महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना, आयटक या संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष। आमच्या आशा मागे नोव्हेंबर महिन्यामध्ये 22 दिवस संपावर बसल्या होत्या। त्यावेळेस राज्य सरकारने आम्हाला तो संप मागे घेण्यास सांगितला होता आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही पूर्ण करतो असं आश्वासन दिलं होतं। आश्वासन तोंडी दिल्यामुळे आम्ही तो संप त्यावेळेस 22 दिवस चाललेला मागे घेतला। परंतु संप मागे घेतल्यानंतरही 100 दिवसापेक्षा जास्त अवधी लोटला तरी सुद्धा राज्य सरकार परिणामी मुख्यमंत्री आमचा GR काढत नाही। म्हणून आम्हाला नाईलाज असण्यास्तव 12 जानेवारी पासून पुन्हा हा संप करावा लागला। महाराष्ट्रातील तमाम 72,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक। आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की दिवाळीमध्ये सर्वांना 2,000 रुपये भाऊबीज, आशाताईंना 7,000 रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढ, तसेच गटप्रवर्तक यांना प्रसूती लाभ आणि कंत्राटीचा दर्जा हे द्यायचं सरकारने कबूल केलं असून सुद्धा आतापर्यंत आमचा GR काढला नाही। म्हणून आम्ही हा आक्रोश करत नव्याने पुन्हा 12 जानेवारी पासून बेमुदत अशा संपावर निघलो आहोत। 12 तारखेपासून संप आमचा सुरू आहे। येत्या 9 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा जन्मदिवस आहे। म्हणून आमच्या काही भगिनी शहापूर ते ठाणा या ठिकाणी 50 किलोमीटर अंतर पायदळी चालत जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा केला 9 फेब्रुवारीला। आमच्या आशाताईंना उमेद होती की मुख्यमंत्री या निमित्ताने तरी आमच्या आशा पूर्ण करतील आणि आमचा GR काढतील, परंतु या सरकारने तसं काहीही न करता पुन्हा 10 दिवसाचा अवधी मागितला। त्यामुळे आम्ही हा संप बेमुदत चालू ठेवून आम्ही त्या दिवशीपासून मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी बसलो आहोत आणि आमचा हा बेमुदत संप आमचा GR निघेपर्यंत चालू असेल। जोपर्यंत GR निघणार नाही तोपर्यंत हा संप कधीही मागे घटणार नाही।